नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आपण खामगाव तालुक्यातील ज्ञान गंगापूर या गावामध्ये आहोत आणि नुजीवडू सीडचे सुबीज किसान शेतकरी मित्र तसेच प्रगतशील शेतकरी श्री सतीश भाऊ महाले आपल्यासोबत आहेत. दादा नमस्कार. नमस्कार दादा, विजेता कापूस वाण मागील वर्षापासून तुम्ही लागवड करताय आपल्या शेतावर, काय तुमचा अनुभव आहे आणि आज रोजी विजेता कापूस वाणाची प्रतिक्रिया जी तुमच्या माध्यमातून मला शेतकऱ्यांना सांगायची आहे तर सांगा. फळधारणा एकदम चांगल्या प्रकारे आहे आणि कैरीची साईज बी एकदम जबरदस्त प्रकारे आहे आणि याचं विशिष्ट असं आहे की याच्यावर लव खूप चांगला आहे असल्यामुळे याच्यावर अटॅक बी खूप कमी प्रमाणात येतो आणि एकदम सिरीज बी चांगल्या प्रकारे लागलेली आहे याची बोंडाची आणि जवळजवळ याच्यात 40-45 कैऱ्या पक्क्या झालेल्या आहेत त्याच्यात. म्हणजे लवकर तयार होणारा हा विजेता कापूस वाण आहे. काय त्याचा फायदा होतो? दुसरं पीक घेण्यासाठी रब्बी पीक घेण्यासाठी हे लवकर खाली होते म्हणजे वेळेत रब्बीची पेरणी आपली होते आणि गुलाबी बोंडअळीच्या धोक्यापासून पण बचाव होतो, एकदम बचाव होते है ना. आता आपण हे काय अंतरावर लागवड केलेलं आहे 3.5 लाईट लागले है ना. काय वाटतं सरासरी एकरी किती उत्पादन होईल यावर्षी? जवळपास एकरी 12-13ची झडती लागेलच पाहिजे आपण. है ना. आणि 12-13 क्विंटल कापूस घेऊन आपण रब्बीचं पण पीक रब्बीचं पीक करणार घेऊ आहोत, शकतो आपण. है ना. दादा नमस्कार. नमस्कार. तुमचा परिचय सांगा. महादेव महालिंग. काय म्हणाले हे विजेता कापूस वाणाबद्दल? विजेता कापूस हे रोगप्रतिकारक शक्ती म्हणजे चांगली आहे हं? आणि झाड लवकर मालकावर करते हं? आणि उत्पादन क्षमता जास्त आहे ती. म्हणजे कमी वेळात कमी वेळामध्ये जास्त बोंड धारण करण्याची क्षमता विजेतामध्ये आहे, है ना. आणि लवकर आल्यामुळं रब्बीचं पण पीक वेळेत होणार आहे आपलं, है ना. दादा काय वाटतं विजेताबद्दल? विजेत्याबद्दल एकदम पराठीची क्वालिटी म्हणजे कसं कैरे पण चांगल्या मोठे मोठे आहे हं? कमी फवारणी. आणि फवारा कमी लागतो. कमी फवारणीमध्ये येणारा विजेता रोग कापूस येत वाण. नाही जास्त हा फक्त 4 फवारणी. चारच फवारणी झाली फक्त, है ना. एकदम तुम्हाला मागील वर्षी किती उत्पादन मिळालं? 16 क्विंटल झालं का 1.5 एकर 1.5 एकर मध्ये 16 क्विंटल 4/1.5 होतं ते 4/1.5. 4/1.5. या वर्षी तुम्ही अंतर कमी केलं, 3.5 बाय है ना. 3.5 बाय 1 वर. हा हा हा. चला धन्यवाद दादा.